पुण्याच्या नानापेठेत मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीला वासुदेवांनी सुद्धा हजेरी लावली। वासुदेवांच्या येण्यानं वातावरण भक्तिमय झालं। या पालखीत वासुदेवांशी आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी संवाद देखील साधला। बघूया। लोकसंस्कृतीचे उपासक असणारे वासुदेव सुद्धा ही वाट अगदी आनंदाने चालत असतात। आपल्यासोबत आपले काही बांधव आहेत। दादा, काय सांगाल, किती वर्ष झालं वारी करताय आणि जेव्हा असं वारीत जाता तेव्हा काय वाटतं, नेमकं काय भावना असतात? ही जे वासुदेवांची जी परंपरा आहे माऊली, ही शिवाजी महाराजा काळापासून परंपरा चालत आलेली आणि ही जी स्थापना केलेली वासुदेवांची एकनाथ महाराज पैठणकर यांनी वासुदेव भारुडात आणलेली आणि शिवाजी महाराजांच्या विरगीर वासुदेव काम करत होते। म्हणजे ही वारीची वासुदेवांची जी फेरी आहे ना, ही वर्षानुवर्षे चालूच राहणार आहे। का म्हणलं, वासुदेवासोबत वारीला शोभा नाही आणि वारकऱ्यासोबत वारीला शोभा नाही। का म्हणलं, वासुदेव म्हणजे संप्रदायिक आहे का म्हणलं, आणि हे प्रत्येक वर्षी वारीला सोबत राहणारे वासुदेव। माऊली, कसं वाटतं हे सगळं वारी करत असताना? म्हणजे संसाराचा एका बाजूला काही दिवस जे आपण वेगळ्या भाषेत डिटॉक्स म्हणतो, इकडे आल्यानंतर सगळं काही सुटलेलं असतं, तर काय नेमक्या भावना असतात? भावना त्याच्यात काय झाला, एवढे देहूचे तुकाराम महाराज होते, स्वतः त्यांनी संसार परिवार सोडला, मुलं बाळं सोडले आणि वाळवंटीस जाऊन स्वतः कीर्तन भजन कीर्तन करू लागले। ही परंपरा देवानी जी राबवलेली, साधू संत म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून तुकाराम महाराज होते आणि तेव्हापासून जी हे लोककला आलेली ती ईश्वरातनी सगळ्यात महत्त्वाची। एकदानी त्या वारीच्या छंदाला आलं तर घर परिवार माणूस सगळं विसरून जातं, फक्त ते देवाच्या नामस्मरणात राहतं। घरी अडचण येऊ संकट येऊ ते देव बघतो, आपण तिकडं मागे वळून बघायचं नाही, फक्त देवाची वारी करायची आणि तोच आशीर्वाद देवाचा लाख मोलाचा भेटतो। तो आशीर्वाद वासुदेवातनी पूर्ण वारकऱ्यांना बी आणि वारकऱ्यांशिवाय जी वारी ही खूप मोठी आनंदाची आहे। तुम्हाला सुद्धा त्याचा आशीर्वाद लागणार आहे, सगळ्यांनाच आशीर्वाद आहे बरं का वारीचा। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे।